स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून घेणाऱ्या अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे पाश आता प्रशासकीय वर्तुळापर्यंत जाऊन पोहोचले आहेत। एका IAS अधिकाऱ्याच्या चर्चेनंतर आता 2 वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। यामुळे आता पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। गेल्या काही दिवसांपासून अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ माजली आहे। दररोज या प्रकरणी वेगवेगळे खुलासे होताना दिसतायत। आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। 2 महिला पोलीस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात असल्याचं समजतंय। अशोक खरात प्रकरणी एका IAS अधिकाऱ्यापाठोपाठ 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी अडचणीत सापडण्याची आता शक्यता आहे। 2 महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या असं समजतंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार DCP आणि ASP दर्जाच्या 2 महिला अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात होत्या। आपल्या पसंतीच्या ठिकाणी बदली किंवा पोस्टिंग मिळावी यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांनी खरातची मदत घेतल्याची चर्चा आहे। या बदल्यांसाठी खरात आणि या अधिकाऱ्यांमध्ये काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का याचा तपास आता SIT कडून केला जाण्याची शक्यता आहे। अशोक खरातने SIT चौकशीत अनेक धक्कादायक कबुली दिल्यात। त्यांनी मान्य केलंय की महिलांचं लैंगिक शोषण करण्यासाठी तो विज्ञानाचं खोटं नाव वापरत असायचा, ज्याला लोक चमत्कार किंवा वशीकरण समजत होते। ती निव्वळ हात चलाकी होती। महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी आणि त्यांना धमकवण्यासाठी तो विविध क्लुप्त्या वापरत होता। चौकशी दरम्यान त्याने उद्धटपणे दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए असं म्हटल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे। अशोक खरातचे काळे कारनामे समोर आल्यानंतर आता पोलिसांची तपास चक्र अधिक वेगानं फिरू लागली आहेत। खरातचा मुलगा हर्षवर्धन आणि त्याच्या मुलीची आज SIT कडून सखोल चौकशी केली जाणार आहे। या प्रकरणातील संशयित आरोपी आणि खरातची पत्नी कल्पना अद्याप फरार असून तिचा सुद्धा पोलीस शोध घेत आहेत। अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT प्रमुख तेजस्वी सातपुते आज सायंकाळी या संपूर्ण प्रकरणावर अधिकृत पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलंच आहे। या पत्रकार परिषदेमध्ये खरातने केलेले आर्थिक गैरव्यवहार आणि लैंगिक शोषणाबाबतचे आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यातच आता 2 या पोलीस महिला अधिकारी कोण आहेत याची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे। या पत्रकार परिषदेतून त्याची काही माहिती समोर येते का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय।